हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळेजण. आय होप तुम्ही सगळेजण खूप छान असताल, मजेत असताल. आज लॉंग व्हिडिओ गाडीतच म्हणजे आज लॉंग व्हिडिओ करते. त्याचं कारण आहे, आज आहे माझा बर्थडे आणि त्यासाठीच अहो म्हटलेत की चला आपण कुठेतरी बाहेर जाऊयात. खरं तर मला देखील काहीही कल्पना नाहीये, सगळं जे काय आहे ते सगळं सरप्राईज आहे. त्याच्यामुळे आज बर्थडे निमित्त काय गिफ्ट मिळणार आहे मला? गिफ्ट सरप्राईज आहे. आता कसं सांगायचं, कळन ना, लवकर कळनच. ओके, म्हणजे काहीतरी एक गिफ्ट आहे आणि ते सरप्राईज आहे. बर्थडे आहे तो गिफ्ट बनता आहे म्हणजे आणि गिफ्ट आहे तो गिफ्ट सरप्राईज बनता आहे. ओके म्हणजे मला देखील गिफ्टची काही आयडिया नाहीये. आता ते म्हटले चल जाऊयात, तर आपलं काय आवरायचं आणि निघायचं. त्याच्यामुळे म्हटलं चला आज मग ह्या सुद्धा जे काही गिफ्ट मिळतंय, जे काही सरप्राईज आहे ते तुमच्यासोबत पण शेअर करावं असं वाटलं. म्हणून म्हटलं चला आज एक लॉंग व्हिडिओ बनवते. त्याच्यामुळे काय सरप्राईज मला गिफ्ट मिळतंय, सरप्राईज मध्ये काय गिफ्ट मिळतंय बघूयात. त्यासाठी व्हिडिओ आपला शेवटपर्यंत बघायचा आहे. स्टे ट्यून, स्टे ट्यून. सगळ्यात आधी तर आहे ना, सॉरी, मला हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायला फारच लेट झाले, पण म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही आहे. आता तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे ना, ते मला घरातून निघताना बोलले होते की आपण गणपती बाप्पाचं दर्शन करायला जाऊयात. पण गणपती बाप्पाचं दर्शन करण्याआधीच आहे ना, ज्वेलर्सच्या दुकानामध्ये ते मला घेऊन आले होते. मला असं झालं, यार आपण इथं का आलोय, आपल्याला तर गणपती बाप्पाला जायचं होतं ना. त्यानंतर मग त्यांनी ना, जिथे हार वगैरे असतात ना, त्या सेक्शनमध्ये घेऊन गेले होते. आणि तिथं गेल्यानंतर मग तिथं 2-4 डिझाईन्स वगैरे त्यांनी दाखवायला लावल्या. मग मला असं झालं, यार आपण हार का बघतोय. मग त्यांनी मला सांगितलं की हे बर्थडे गिफ्ट आहे तुझं, तुला जो हवा आहे तो चॉईस कर. मग त्यानंतर मग मला असं 2 मिनटं काही सुचलं नाही, पण मी नंतर आता आपल्याला ती गोष्ट काही सांगायला लागत नाही, एवढं छान गिफ्ट मिळतंय म्हटल्यावर मग काय, मग मी पण माझ्या चॉईसप्रमाणे आणि बजेटप्रमाणे हा हार चॉईस केला होता. कशी वाटते डिझाईन मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. आणि हे सरप्राईज गिफ्ट तुम्हाला कसं वाटलं हे देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता तिथं गेल्यानंतर आहे ना, त्यांना म्हणजे समजलंच होतं की माझं बर्थडे आहे, त्यामुळे मला हे गिफ्ट आहोंकडनं मिळाले. तर ज्वेलर्सवाल्यांनी देखील मला नाही तिथं छान असं गिफ्ट वगैरे दिलं होतं. कालच ठरवलं होतं. आणि हे माझं दुसरं सरप्राईज होतं, ते म्हणजे माझी मैत्रीण रुपाली आणि ह्या माझ्या योगाच्या मॅडम आहेत. ह्या दोघीही घरी येणार होत्या आणि याची मला अजिबातच कल्पना नव्हती. म्हणजे त्यांनी मला अजिबात असं कळू दिलं नव्हतं की आम्ही घरी वगैरे येतोय. आणि त्यांना पाहून आहे ना, मला खरंच इतका जास्त आनंद झाला होता ना, म्हणजे खरंच माझा बड्डे ना इतका जास्त स्पेशल झाला होता ना यावर्षीचा, कारण की मला 2-2 सरप्राईज गिफ्ट मिळाले होते. आणि येताना आहे ना, रुपालीनी केक, पावभाजी, आमच्या मॅडमनी मिक्स डाळीचे मस्त असे वडे बनवले होते, जे की आमच्या घरात सगळ्यांना इतके जास्त आवडले होते ना. म्हणजे इतकं काही काही घेऊन आले होते. सुग्रण आहे ना, म्हणजे तिने केक देखील अप्रतिम बनवला होता. केकसोबत ते दुसरे देखील इतके पदार्थ बनवत असते ना, क्लासेस वगैरे घेते त्याला, मग खूपच चव आहे तिच्या हाताला. त्यानंतर मग त्या दोघींनी मस्त असं माझं बर्थडे सेलिब्रेशन केलं. खरंच खूप छान वाटलं मला. कटिंग केला आम्ही सगळ्यांनी, तो एकमेकांना भरवला. आणि आहे ना, येताना देखील त्या आहेत ना इतकं काय काय घेऊन आल्या होत्या ना. म्हणजे रुपालीनी पावभाजी आणली होती, केक आणला होता, मॅडमनी मिक्स डाळीचे वडे आणले होते, ते देखील अप्रतिम झाले होते. म्हणजे सांगण्याचा मुद्दा हा की मला असं अजिबात कल्पना नव्हती की या दोघी इतकं येतील आणि सोबत इतकं काय काय खायला घेऊन आल्या होत्या ना. त्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी खूप अशा गप्पा वगैरे मारल्या. टेरेसवर गेल्यानंतर आजूबाजूचा परिसर देखील आमच्या मॅडमला ना खूप जास्त आवडला होता. म्हणजे वातावरण खूप छान आहे माझ्या घराच्या इथं मोकळं असल्यामुळं. आता मग त्यानंतर मग सगळ्या गप्पा वगैरे मारल्यानंतर आहे ना, नाश्ता करायला म्हणजे इथं त्यांनी जे काय आणलं होतं ना, ते सगळं मी घेतलं होतं बाहेर खायला. आम्ही सगळेच जण मग बसलो होतो त्यांच्यासोबत, दोघींसोबत. त्या मस्त पोटभर असं आमचं जेवणच झालं होतं. त्या म्हणजे खूप लवकर जेवणच झालं ते. त्यानंतर मग रात्री देखील आता मुलांच्या हट्टाखातर आहे ना, माझा घरात मुलांनी देखील आहे ना, म्हणजे स्वरा आणि पार्थने देखील केक आणला होता ना, तो कट करायचा होता. तो इथं मी कट केला. घरातल्या फॅमिलीसोबत देखील परत रात्री एकदा बड्डे सेलिब्रेशन झालं. आणि माझी मुलं देखील आहेत ना, स्वरा आणि पार्थ, हे देखील माझा बड्डे यायच्या आधी ना इतकं दोघांचं काय काय चालू असतं ना. म्हणजे एरवी त्या दोघांचं अजिबात पटत नाही बरं का, नुसते भांडत असतात. पण माझा बड्डे, आमची दोघांची ॲनिव्हर्सरी असली ना की दोघं मिळून ग्रीटिंग्स वगैरे बनवतात. असं छोटंसं त्यांच्या बाबांकडनं थोडेसे पैसे मागून घेतात आणि त्याचं काहीतरी म्हणजे कॅडबरी असं काहीतरी गिफ्ट आणत असतात. आता इथं आहे ना बघा, स्वरानी देखील इथं टेबलवर तुम्ही बघू शकता एक गिफ्ट बॉक्स तिने बनवला आहे. पार्थनी ग्रीटिंग बनवलं होतं. मग आणि ते देखील आहे ना इतकं छान करतात ना, म्हणजे दोघं पण खूप छान करतात. आता इथं मी रात्रीचं केक कटिंग केलं.
त्यानंतर मग आता ह्या दोघांनी जे काही गिफ्ट दिले ना ते ओपन करून दाखवते तुम्हाला. पार्थचं होतं की मम्मा आधी माझं गिफ्ट ओपन कर. आता इथं आहे ना त्यांनी एक छोटंसं ब्रेसलेट आणि त्याला खाऊला जे पैसे मिळाले होते ना 200 आणि 200ची एक नोट होती, 10 रुपयाची एक नोट होती, हे सगळं त्यांनी पॅक केलं होतं आणि हॅपी बर्थडे मम्मा असं एक छोटीशी चिट लिहिली होती आणि ती त्याच्यात सगळं पॅक केलं होतं. मी त्याला म्हटलं अरे हे तुला मिळालेत ना पैसे? तर मला म्हणतोय नाही माझे पैसे आहेत ना ते मी तुला गिफ्ट केलेत. इथं बघू शकता तुम्ही 200 रुपयाची नोट, 10 रुपयाची नोट, एक ब्रेसलेट होतं जे की मला त्यांनी ते लगेच हातात घालायला लावलं आणि त्यानंतर मग एक ग्रीटिंग देखील बनवलं होतं. आता त्याचं आणि आतमध्ये एक चिट राहिली होती ना ती मी ओपन केली नव्हती. मला म्हणतोय मम्मा ते पण बघ ना ओपन करून. तर त्याच्यावर त्यांनी लिहिलं होतं हॅपी बर्थडे मम्मा. म्हणजे हे असं काहीसं करतात ते की मला खरंच इतकं काही फार मोठं नसतं पण त्यांच्या पद्धतीत जे काही बनवतात ना ते खरंच खूप गोड असतं. आता इथे त्यांनी हे ग्रीटिंग पण बनवलं होतं ते पण मी तुम्हाला ओपन करून दाखवते. ग्रीटिंग वगैरे त्याचं ओपन केलं आणि त्यानंतर स्वराने देखील ना यावेळेस खूपच मेहनत घेतली होती माझं बड्डे गिफ्ट तयार करायला. इथं बघा पार्थने आतमध्ये त्या ग्रीटिंगच्या आत एक कॅडबरी लावली होती आणि असं काहीसं लिहिलं होतं. आता स्वराचा गिफ्ट बॉक्स तुम्हाला मी दाखवते. इथं तिने आहे ना खूप मेहनत घेतली होती कारण की ते जरा जरी हल्लं ना ते थोडंसं ते त्याला कॅडबरीच्या आतमध्ये तिने चिटकवल्या होत्या आणि त्याचं ते वजन असल्यामुळे ते थोडंसं आहे ना पटकन पडत होतं. तर इथं आता तुम्हाला मी ओपन करून दाखवते. आमच्या दोघींचे जितके काही फोटो आहेत ना त्या सगळ्या फोटोंची तिने प्रिंट काढली होती आणि हा असा काहीसा तिने गिफ्ट बॉक्स बनवला होता. खरंच मला इतका आवडला होता ना हा गिफ्ट बॉक्स आणि हे तिने स्कूलमध्ये जसं तिला वेळ मिळेल ना ऑफ तास असला ना की त्या वेळामध्ये तिने आहे ना मला घरात कळू नये ना म्हणून तिने थोडीशी तयारी ही स्कूलमध्येच तिच्या केली होती. आता इथं मी ओपन करून दाखवते बघा इतकं मस्त ते ओपन झालं होतं ना. साईडनी सगळ्या कॅडबरी लावल्या होत्या आणि आज छोटेसे तिने कानातले आहेत ना रिंग्स त्या ठेवल्या होत्या. खूप छान वाटलं हे गिफ्ट बघून. आणि माझे आहो देखील आहेत ना माझा बर्थडे आहेत ना जितका स्पेशल बनवता येईल ना तेवढा ते बनवतात. कारण की ते मुलांना म्हणतात वर्षभर आपली मम्मा किती काळजी घेते, आपला प्रत्येक दिवस किती स्पेशल बनवते, मग तिचा बर्थडे आपण का नाही स्पेशल करायचा. ह्या असा काहीसा अगदी घरगुतीच पण एकदम सिम्पल आणि मनापासून माझा बर्थडे सेलिब्रेशन करतात माझे घरातले. पप्पांनी देखील केक चारला, सगळ्यांचे आशीर्वाद घेतले. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा. इथपर्यंत आलाच आहात तर एक हात तो बनताय. चला तर हे असं काही माझं बड्डे सेलिब्रेशन झालं घरगुतीच अगदी साधं सिम्पल आणि त्यामध्ये रुपाली आणि आमच्या योगा टीचर आल्यामुळं माझा बड्डे अजूनच स्पेशल झाला. इथपर्यंत आलाच आहात तर एक हात तो बनताय. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. आता दिवसभर फार दमायला झाले त्याच्यामुळे आता इथंच व्हिडिओ स्टॉप करते. मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगायचं आहे की व्हिडिओ तुम्हाला आवडला का. भेटूयात आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.